नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा। प्लीज सबस्क्राइब। जालना लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर बकले यांना अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातून मतदाराकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। गावोगावी वाडी वस्त्यावर जाऊन प्रभाकर बकले यांनी भेटीगाठी घेताना दिसत आहे। सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा या गावी प्रभाकर बकले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना व जालना लोकसभेतील 18 पगड जातींना विनंती केली आहे की अशी संधी आपल्याला पुन्हा मिळणार नाही। वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून 25 वर्षे राज्य करणाऱ्या खासदाराच्या पायाखालची वाळू सरकली आहे। म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही स्वतः बकले मामा म्हणून उभे राहा। लोकसभेचे खासदारकीचे उमेदवार म्हणून तुम्ही समोर या। ज्या पद्धतीने हा धनगर समूह, या ओबीसी समूह स्वतःच्या गाड्या काढून स्वतःचा डिझेल टाकून आज या सिल्लोड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने गावागावात फिरत आहे, तुमची नैतिक जबाबदारी समजा आणि उद्यापासून नव्हे आजपासून तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या गावांना जाऊन भेटी द्या आणि येणाऱ्या 13 तारखेला गॅस सिलेंडर समोरील 6 नंबरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा अशी तुम्हा सर्वांना अपेक्षा ठेवतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय। यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे माथाडी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष के जगताप, वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते मनोज भावस्कर व सिसारखेडा गावातील कार्यकर्ते रंगनाथ राऊत, भावलाल सुरे, राजीव राऊत, जनार्दन राऊत, भगवान राऊत, सुरेश राऊत, भारत राऊत, पंडित राऊत, अजिनाथ राऊत, विष्णू राऊत, चेतन मिरकर, संतोष बोंद्रे, पंडितनाथ सुरे, प्रताप राऊत, कृष्णा सुरे, कैलास खरात, सतीश नेवारे, रामेश्वर दुतोडे, अफरोज शाह, विनोद भावस्कर, राहुल राऊत, रमेश राऊत, अंकुश सुरे, सोमनाथ ब्राह्मणे इत्यादींची उपस्थिती होती। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त शेअर करा।